So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण E इक्वल टू BLV हे एक इम्पॉर्टंट डेरिवेशन टीच केलं आहे. या चॅप्टरचं फक्त आपलं आता एकच डेरिवेशन पेंडिंग आहे. बट त्याआधी आतापर्यंत आपण जेवढाही टॉपिक घेतला आहे त्यावरचे आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू. सो फर्स्ट गिव्ह द हेडिंग प्रॉब्लेम बेस्ड ऑन induced EMF in transformer, induced EMF in transformer and in a coil. Problem based on induced EMF in a transformer and in a coil. फॉर्म्युले कोणते कोणते यूज होणार आहे लक्ष द्या. ट्रान्सफॉर्मर साठी जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर सिंपली त्याचं जे ईएमएफ इक्वेशन होतं तेच यूज होणार आहे. ट्रान्सफॉर्मरचं कोणतं इक्वेशन? ईएमएफ इक्वेशन. काय होतं आठवते कोणाला? ES अपॉन EP, NS अपॉन NP आणि IP अपॉन IS हे होते ट्रान्सफॉर्मरचं ईएमएफ इक्वेशन. यावर डिपेंड आपले प्रॉब्लेम राहणार आहे. NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग, S म्हणजे सेकंडरी, P म्हणजे प्रायमरी, S म्हणजे आणि P म्हणजे. इज दॅट क्लिअर? त्यानंतर पुन्हा जर इनपुट पॉवर जर म्हटलं मी फॉर्म्युला राहणार आपला EP इंटू IP. इनपुट पॉवरचा फॉर्म्युला EP इंटू IP. आणि एक कंडिशन पण लक्षात घेऊन घ्यायचा, EP IP इक्वल टू ES IS. हे सुद्धा आपण डेरिवेशन मध्ये स्टिच केलं आहे. येस ऑर नो? आणि काल पेपर झाला तर चांगल्या प्रकारे आयडिया असणार. सॉरी 2 दिवस आधी पेपर झाला वाटते. EP IP इक्वल टू ES IS हे सगळं त्या डेरिवेशन मध्ये यूज केलं होतं. त्यानंतर आणखी आपला जो फॉर्म्युला यूज होणार E इक्वल टू d∅dt. कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे? E इक्वल टू d∅dt. आता इथे मी फायला डिफरन्शिएट करत आहो. कोणाला डिफरन्शिएट करत आहो? फायला विथ रिस्पेक्ट टू टी. फायला डिफरन्शिएट करत आहो विथ रिस्पेक्ट टू टी. तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागणार आहे. काय फाइंड आउट करावं लागणार आहे? तर मी इथेच लिहून देतो नोट. जो फॉर्म्युला यूज होणार आहे d/dx ऑफ x रेस टू n हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. d/dx ऑफ x रेस टू n हा असतो n इंटू x रेस टू n मायनस 1. d/dx ऑफ x रेस टू n चा फॉर्म्युला n इंटू x रेस टू n मायनस 1 डेरिव्हेटिव्ह. बट आता इथं विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे? t. सो d/dt ऑफ आता इथं काय येणार आहे? t रेस टू n. dx आहे तर x रेस टू n, dt आहे तर t रेस टू n. काय बनणार फॉर्म्युला? n इंटू t रेस टू n मायनस 1. हा फॉर्म्युला आपला खूपदा यूज होणार आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. ओरिजिनल फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा आपला x रेस टू n आहे. बट इथे आपण डिफरन्शिएट कशाने करत आहोत? टी नी. म्हणून मी फॉर्म्युला कोणता लिहून दिला तुम्हाला आता? t रेस टू n. सो n इंटू t रेस टू n मायनस 1. अँड लास्ट फॉर्म्युला E इक्वल टू BLV. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, L म्हणजे लेंथ आणि V म्हणजे व्हेलॉसिटी. यावर डिपेंड आता 2 लेक्चर मध्ये आपले प्रॉब्लेम होणार आहे. राईट डाऊन दिस. चला लिहा आपला फर्स्ट प्रॉब्लेम. द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ लूप varies according to the relation
varies according to the relation phi equal to 8t square, phi equal to 8t square plus 6t plus c, t square plus 6t plus c, where c is a constant, where c is a constant, find induced EMF, at t equal to 2 seconds. Find induced EMF at t equal to 2 seconds. चला आता बोर्ड कडे लक्ष द्या जरा, केअरफुली सगळ्यांनी बोर्ड कडे लक्ष द्या. अच्छा, ज्यांचा चॅप्टर मॅथ मध्ये डेरिव्हेटिव्ह झाला आहे त्यांना हे प्रॉब्लेम खूपच चिल्लर जाणार. लक्ष द्या. सोल्युशन phi इक्वल टू काय गिवन आहे आपल्याला, 8t स्क्वेअर प्लस 6t प्लस c. सॉल्व कसं करू? वी नो दॅट E इक्वल टू फॉर्म्युला काय असते, d phi बाय dt. So E इक्वल टू d बाय dt ऑफ phi. phi ची व्हॅल्यू 8t स्क्वेअर प्लस 6t प्लस c. इथे मी phi ची व्हॅल्यू पुट केली, येस ऑर नो. आता डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट कसं करतो लक्ष द्या. डिफरन्शिएट करत असताना विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टंट असला त्याला बाहेर काढतो. कॉन्स्टंट असला त्याला काय काढतो, तर इथं 8 कॉन्स्टंट आहे पण सोबत काय आहे, t. मग 8 कॉन्स्टंट आहे तर आधी आपण 8 ला बाहेर घेऊ. घेतला 8 ला बाहेर, मग तिथे काय राहिला, t चा स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला, x रेस टू n म्हणजेच t रेस टू n. काय होणार, 2t 2 मायनस 1 लागला t रेस टू n चा फॉर्म्युला, प्लस अगेन 6 काय आहे, कॉन्स्टंट, पण सोबत काय आहे, t. 6 कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंट बाहेर, फक्त t आहे, फक्त t. तर t चं डेरिव्हेटिव्ह किती होत असते, 1. ज्या प्रकारे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यानुसार d बाय dx ऑफ x किती होते, तर d बाय dt ऑफ t पण किती होणार, अरे dt dt वनच राहते ना तिथं. तर d बाय dt ऑफ किती होणार, 1. तर या t चं डेरिव्हेटिव्ह साइन. आता हा c काय आहे, कॉन्स्टंट, पण त्या कॉन्स्टंट टर्म सोबत t आहे का, फक्त काय आहे, कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. सो e 8 into 2 16 t, 6 into 1 6. तर e चं आन्सर किती आलं, 16t प्लस 6. त्यानंतर ऍट t इक्वल टू किती सेकंड म्हटलं होतं, 2 सेकंड. ऍट t इक्वल टू 2 सेकंड. सो e इक्वल टू 16 into 2 plus 6. 16 2 जा 32. 32 plus 6 38 volt. Write it down. The magnetic flux phi equal to phi equal to 5t square plus 8t. 5t square plus 8t plus 1.
find induced EMF, find induced EMF at t equal to 1 second, at t equal to 1 second. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. 5 कॉन्स्टंट बाहेर निघणार. अरे 5 टी स्क्वेअर आहे ना, 5 कॉन्स्टंट बाहेर येणार. टी स्क्वेअरचं काय होणार 2t. सो 5 इंटू 2t 10t. त्यानंतर 8t आहे. 8tचं काय होणार फक्त 8, कारण टीचं तर 1 होते. आणि 1चं काय होणार आहे 0. 1चं म्हणजे आन्सर 10t प्लस 8. 10t प्लस 8. टी ची व्हॅल्यू 1. सो आन्सर 18. आन्सर किती येणार आहे करू शकाल घरी. नेक्स्ट, इफ phi इक्वल टू, नेक्स्ट प्रॉब्लेम, if phi equal to 6t square, 6t square plus 7t plus 3, find induced EMF, find induced EMF at t equal to 3 second, at t equal to 3 second, and also find current, and also find current when resistance is, when resistance is 0.1 ohm, when resistance is 0.1 ohm. चला लक्ष द्या इकडे आधी. आता आपल्याला phi इक्वल टू काय गिवन आहे 6t square plus 7t plus 3. Is that clear? We know that E equal to काय असतो d phi by dt. So E equal to d by dt of phi. What is the value of phi? 6t square plus 7t plus 3. 6t square plus 7t plus 3. Again 6 काय आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट टर्म बाहेर जाणार. कॉन्स्टंट टर्म बाहेर. काय राहिला टी स्क्वेअर. काय राहिला टी स्क्वेअर ला कोणता फॉर्म्युला x रेज टू n. सो 2t 2 minus 1 प्लस 7 काय आहे कॉन्स्टंट. t चं डेरिव्हेटिव्ह 1, 3 चं. सो E इक्वल टू 12t प्लस 7. 12t प्लस 7 at t इक्वल टू किती सेकंद आहे 3 सेकंद. at t इक्वल टू 3 सेकंद. सो E इक्वल टू 12 into 3 plus 7. 12 3 जा 36 आणि 7 43. सो E आला आपला 43 व्होल्ट. इथपर्यंत समजलं. आता काय विचारलाय फक्त करंट. सी हिअर नाव करंट म्हणजे I अकॉर्डिंग टू ओम्स लॉ I इक्वल टू V बाय R. I इक्वल टू V म्हणजे E, कारण V म्हणजे पण व्होल्टेज, E म्हणजे पण व्होल्टेज. I चा फॉर्म्युला काय येणार E बाय R. हे माहित असणार ना ओम्स लॉ. I इक्वल टू काय असतो E बाय R. सो I ऍज इट इज E आहे 43, रेजिस्टन्स आहे 0.1. अगेन सी हिअर केअरफुली. जर मला पॉइंट कॅन्सल करायचा असणार तर इथे पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1. तर इथं 1 0 ऍड करावा लागणार.
डिनॉमिनेटर मध्ये जर पॉइंट कॅन्सल करायचा आहे तर न्यूमरेटर मध्ये 0 ऍड करतो, आणि न्यूमरेटर मध्ये पॉइंट कॅन्सल करायचा आहे तर आपण डिनॉमिनेटर मध्ये 0 ऍडजस्ट करतो. 0 ऍडजस्ट करू. 430 अपॉन किती राहिला 1, सो आय 430 एम्पियर. एनी डाउट? राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. या टाइपचे प्रॉब्लेम फिनिश झाले विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट, an aircraft of wingspan, an aircraft of wingspan meter 50 meter flies horizontally in earth magnetic field in earth magnetic field 6 into 10 raised to power minus 5 6 into 10 raised to power minus 5 टेस्ला. मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे एक तर टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. टेस्ला लिहिलं, कॅपिटल टी डिनोट केला तरी चालेल. at a speed of 400 meter per second, at a speed of 400 meter per second, calculate the EMF generated. Calculate the EMF generated. आणि बोर्ड कडे लक्ष द्या. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तर आधी त्याचा गिवन डाटा समजून घ्यायचा. गिवन डाटा जर तुमच्या लक्षात आला, लक्ष द्या इकडे, जेव्हा मेन एक्झाम मध्ये एका वेळेस आपले 16 चॅप्टरचा पेपर द्यावा लागतो. 16 चॅप्टरचा पेपर देत असताना जेव्हा प्रॉब्लेम येते, प्रॉब्लेम म्हणजे मी न्यूमेरिकलची गोष्ट करू आलो, जेव्हा पेपरमध्ये न्यूमेरिकल येते तेव्हा गिवन डाटा आधी आयडेंटिफाय करता आला पाहिजे. तुम्हाला जर गिवन डाटा आयडेंटिफाय करता आला तर तुम्हाला चॅप्टर आयडेंटिफाय करता येतो. गिवन डाटावरून काय लक्षात घ्यायचा, चॅप्टर, आणि चॅप्टर वरून मग त्याच्यासाठी लागणारे फॉर्म्युले आठवता येते. म्हणून पहिले महत्वाचं काय आहे, गिवन डाटा समजणं. लक्ष द्या आता. गिवन डाटा आधी तुम्हाला लेंथ गिवन आहे. लेंथ किती गिवन आहे, 50 मीटर. लेंथ किती गिवन आहे आपल्याला, 50 मीटर. लेंथ नंतर आपल्याला काय गिवन आहे, मॅग्नेटिक फील्ड. लेंथ नंतर काय गिवन आहे, मॅग्नेटिक फील्ड. नेहमी आपण कशाने डिनोट करतो, बी. या चॅप्टर मध्ये खूपदा आपण मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड असे शब्द यूज केले आहे. तर मॅग्नेटिक फील्ड कशाने डिनोट करतो, बी. ती किती गिवन आहे, 6 into 10 raised to power minus 5 टेस्ला. आणि स्पीड म्हणजे वेलॉसिटी 400 मीटर पर. टू फाइंड ईएमएफ म्हटलाय ना, ईएमएफ म्हणजे ई. तर बी एल व्ही कोणता फॉर्म्युला यूज होणार, ई इक्वल्स टू बी एल. समजलं का? गिवन डाटा लिहिल्या बरोबर ना फॉर्म्युला आठवला पाहिजे. ई ॲज इट इज, बी ची व्हॅल्यू 6 into 10 raised to power minus 5, L 50, V 400. ओके, सो ई ॲज इट इज. मी पहिले आधी हे फक्त डिजिट लिहितो आणि 0 0 कॅन्सल करतो. बघा, 6 5 4. काय दिलं मी, 6 5 4. 0 किती झाले, 3. या 3 मधून -5 + 3 होणार तो आता.
कन्फ्युज नाही झाले पाहिजे म्हणून 10⁻⁻5 इंटू 10⁻, काय येणार +3. समजलं का? 1 2 3 10⁻⁻ किती आला 3. ऑलरेडी किती होता 10⁻⁻5. आता सॉल्व करा. 6 5 जा 30, 6 5 जा आणि 34 जा 120 इंटू 5 + 3 -2 व्होल्ट. समजलं का? -5 + 3 किती होणार -2. 6 5 जा 30, 34 जा 120. फिनिश द प्रॉब्लेम. राइट डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम थोड़ा पटापट लिहा. अ होरिझोंटल वायर 20 मीटर लॉन्ग. A horizontal wire 20 meter long extending from east to west. Extending from east to west. ईस्ट टू काय म्हटलंय वेस्ट. म्हणजे वायर आहे त्याला ईस्ट टू वेस्ट मी काय करत आहोत एक्सटेंड करत आहोत. विथ वेलोसिटी 10 मीटर पर सेकंद. विथ वेलोसिटी 10 मीटर पर सेकंद. प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड. Place in magnetic field 0.5 into 10⁻⁻4 Tesla. into 10⁻⁻4 Tesla. Calculate the induced EMF. आणि बोर्ड कडे लक्ष द्या. तुम्हाला लेंथ गिवन आहे 20 मीटर. त्यानंतर व्हेलॉसिटी गिवन आहे 10 मीटर पर सेकंड. मॅग्नेटिक फील्ड किती गिवन आहे 0.5 into 10⁻⁻4. व्हॅल्यू पुट केली मी BLV. बघा आता 0.5 into 20 into 10 किती होणार रे 200. 20 into 10 into किती 10⁻⁻4. अगेन आता जर मी 5 नी जरी मल्टिप्लाय केलं, कितीने मल्टिप्लाय केलं तर 5 2 जा 10. किती झिरो ऍड होणार 2 झिरो. पण किती डिजिट नंतर पॉइंट येणार आफ्टर 1 डिजिट. समजलं का? मी आधी 5 नच मल्टिप्लाय केलं ना. 5 2 जा 10 2 झिरो ऍड. पण पॉइंट किती डिजिट नंतर येणार सिंगल. तर आन्सर किती येणार आहे 100 into 10⁻⁻4 व्होल्ट. राइट डाउन फास्ट.